सगळ्यांच्या राहण्या खाण्याची व्यवस्था करणं, मुक्कामाचं ठिकाण आधीच मुकरर करण्यात आलेलं असतं. तिथे जाऊन जागा साफ करणं, जाजा मंथरणं, तंबू उभारणं, गाड्यांमधून सगळ्यांचं सामान व्यवस्थितपणे काढून ठेवणं इत्यादी अनेक कामं या सेवेकरी पथकाला करावी लागतात. या सगळ्यात जिकरीचं काम म्हणजे सर्वांसाठी सुग्रास भोजन तयार करणं. काही मंडळांमध्ये 100-500 तर काहींमध्ये चक्क 5000हून अधिक भाविक सामील झालेले असतात. इतक्या मोठ्या संख्येनं आलेल्या लोकांची यथोचित बर्दास्त ठेवली जाते. हा म्हणजे संघ भावना व नियोजनबद्धतेचा एक मापदंडच ठरावा. सकाळी पहिले उठल्याबरोबर सकाळी चहा बनवतात 400 ते 500 लोकांसाठी. 7:30 ते 8च्या दरम्यान आम्ही जो नाश्ता देतो आणि तो नाश्ता बनवून दिल्यानंतर पुढच्या दुपारच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी भंडाऱ्याचा टेम्पो असतो, लॉरी असते. ती लॉरी घेऊन ते पुढचे दुपारच्या हॉल्टला जातात आणि तिथे जेवणाची व्यवस्था करतात. 4 वाजता चहा बनवतात आणि संध्याकाळी परत 6:30-6च्या दरम्यान आरती होते. त्या आरतीसाठी चहाच्या किटल्या भरून येतात. दुपारच्या हॉल्टला तरी परत टेम्पो, लॉरी वगैरे आपल्यावर सामान असते ते घेऊन रात्रीच्या जेवणासाठी तयारीला पुढे जातात. सेवेकरींची तयारी पूर्ण होईपर्यंत इतर भाविक सुद्धा दुपारच्या थांबल्यापर्यंत येऊन पोहोचतात. आज पालखी विश्राम घेणार आहे ती पीर गैबनशाह बाबा यांच्या दर्ग्याजवळ. यच्च यावत सारे भक्त या महान पीरापुढे नतमस्तक होऊन जातात. साईबाबांची शिकवणच अशी होती की धर्म, जाती, पंथांचे सारे कृत्रिम भेद इथं गळून पडतात आणि माणूस फक्त माणूस म्हणून इतरांना भेटतो. गुजरात का है, हिंदू मुसलमान है तो सब बाबा ने तो कभी सोचा नहीं था ऐसा ये हिंदू है मुसलमान तो हम क्यों सोचे ऐसा. आणि या पालखीत आमच्या संगती सर्व जाती धर्माचे लोक हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई चालतात. त्यामुळे मला खूप आनंद होतोय. सबका मालिक एक हा सर्व धर्म समभावाचा संदेश साई भक्तांच्या मनावर कोरला गेलाय. इथं सगळी कामं एका अंगभूत शिस्तीनं पार पाडली जातात. गोंधळ किंवा गडबडीचा लवलेशही नजरेस पडत नाही. दिवसभरात 2 टप्प्यांमध्ये 30 ते 32 किलोमीटर अंतर कापणं हा प्रत्येक मंडळाचा शिरस्ता असतो. अजून दिवसभराचं उद्दिष्ट साध्य करायचंय याची जाणीव सगळ्यांनाच असते. त्यामुळे सूर्याची प्रखरता काहीशी कमी होतात मंडळी पुढील मुक्कामाच्या दिशेनं कूच करतात. एक दिलानं एकमेकांच्या साथी सोबतीनं या भक्तांना मार्गक्रमण करताना पाहून मन अंतर्मुख होऊन जातं. ही साई भक्त मंडळ आपल्या संघशक्तीच्या बळावर अनेक समाजोपयोगी कार्य पार पाडत असतात. श्रद्धा लोकांना एकत्र आणून विधायक कार्याकरता कसं प्रवृत्त करू शकते याचा साक्षात्कारच आपणास इथं होतो. ही श्रद्धा म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा नव्हे. समाजाच्या सर्व थरातील लोक या यात्रेत सामील झालेत. अगदी सुशिक्षित आणि उच्च शिक्षितांबरोबरच अशिक्षित जनही पालखीत सहभागी होतात. या सर्वांनीच आयुष्यात कधी ना कधी साई कृपेची फळं चाखली आहेत. आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा असा त्रास आमच्या पालखीतल्या कोणत्याही काही भक्तांना झालेला नाहीये. स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम होता मला. 2 महिन्यापूर्वी कंप्लीट बेड रेस्टवर होतो. बाबांची कृपा असेल तर बघूया आणि आज मी चालत त्यांच्याबरोबर चालतोय. साईंना शरण येणाऱ्यांना ते कुठल्याही दुर्धर संकटातून मुक्त करतात हा सर्वच साई भक्तांचा अनुभव आहे. म्हणूनच की काय मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या साईंच्या पालख्या आणि त्या पालख्यांमध्ये सामील होणारे भक्तगण यांच्या संख्येत वर्षागणिक वृद्धीच होत चालली आहे. माझ्या मते 36-37 पालख्या आल्या आहेत यावेळेस आणि 20 ते 25 हजार लोक पायी मुंबईहून शिर्डीला या रामनवमीला आलेले आहेत. आणि यावर्षीचा उत्साह म्हणजे मागच्या वर्षापेक्षा द्विगुणच वाटतोय आणि बाबांच्या बद्दलची श्रद्धा जी वाढते आहे त्याचं एक प्रतीक आहे. दुपारपेक्षा रात्रीच्या मुक्कामाची जास्त शिकस्तीनं तयारी करावी लागते. दिवसभरात 30 किलोमीटर पायी तुडवल्यावर शरीर इतकं शिणून गेलेलं असतं की कधी एकदा जमिनीला पाठ टेकतो असं सगळ्यांना होऊन जातं. पण तरीही सगळ्यांच्या मनावर साई भक्तीचा असा कैफ चढलेला असतो की डोळा लगेच लागत नाही.
सकाळी पुन्हा पुढची वाट चालायची आहे ही जाणीव असूनही सारे साईंच्या भजनात रंगून जातात. सुप्रभात होते आणि उषा आपल्या कोमल हस्तांनी आसमंतात प्रसन्नतेचा शिडकाव करते. भक्ती मार्गात हे पंथस्थ साईंचा ध्वज घेऊन उल्हासित मनानं पाऊल उचलतात. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात दरवर्षी पंढरपूरची वारी करणाऱ्या वारकरी पंथाला असाधारण स्थान आहे. इथं हे दृश्य बघून असं वाटतं की जणू हे साई भक्त म्हणजे एका नव्या पंथाचे वारकरी आहेत. शिर्डी हे त्यांचं पंढरपूर आहे आणि साईबाबा म्हणजे साक्षात विठू माऊली. वारकरी संप्रदाय गेली 700 वर्ष मला माझ्या माहितीप्रमाणे खूप जुना आहे. म्हणजे तेव्हापासून संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा पाया रचलाय. गेली 700 वर्ष पंढरीची वारी करणारा तो वारकरी संप्रदाय आहे. त्यांच्यामध्ये आणि आपल्या आजच्या तरुण पिढी तुम्ही जर पाहिलं पदयात्री बहुतेक करून तरुण आहेत. मला वाटतं सर्वसाधारण आपण जी सरासरी काढतो ती जर काढली तर साई पदयात्रेत चालणाऱ्या पदयात्रेंचे सरासरी वय 20 ते 25 या दरम्यान आपल्याला आढळेल. मला असं सांगायचं आहे की दोघांमध्ये साम्य म्हणजे दोघांच्या मनात श्रद्धा एकच आहे. त्यांच्या मनात पंढरपूरच्या विठ्ठलाबद्दल, आमच्या मनात शिर्डीच्या साईबाबांबद्दल. पण वागण्याची जी कृती आहे त्यांच्या ती परंपरा खूप जुनी असल्यामुळे त्यांचं ते सदरालिंग घालणं, रस्त्यानं भजन करत चालणं एवढं जरी आम्हाला शक्य नसलं तरी आमच्या प्रत्येक पदयात्रेच्या मुखामध्ये चालताना ओम श्री साईनाथाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवानंदाय असे काही बाबांचे जप चालू असतात आणि ते साम्य आम्हाला वाटतं.